नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 20 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की घरातल्या सगळ्यांनाच शर्वरीवर डाऊट असतो. अवंतिका म्हणते, शर्वरी वंश, अहो तुम्ही आत्ता आमच्या इथे येऊन जीव देण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरी होतात तेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन तुमच्या घरी जीव देण्याचा प्रयत्न का नाही केला? शर्वरी म्हणते, हिंमत नव्हती ना माझ्यामध्ये, पण आता आली आहे, आता मी करणार. शर्वरी जीव देण्याचा प्रयत्न करते. ती हातामध्ये चाकू घेते आणि स्वतःला संपवण्याचं नाटक करत असते. घरातले सगळे तिला थांबवतात. ऋषिकेश म्हणतो, शर्वरी थांबव हा सगळा वेडेपणा, आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. शर्वरी हे सगळं थांबवते. जानकी म्हणते, नाना, शर्वरी वंशांना जेवढे पैसे द्यायचेत ना तेवढे देऊन टाका. आता तरी ठीक आहे ना शर्वरी वंश? शर्वरी खूप खुश होते आणि स्माईल करायला लागते. जानकी हे सगळं नोटीस करते. जानकी शर्वरीवर आता वॉच ठेवणार असते. आता शर्वरीचा बॉयफ्रेंड जानकीला भेटेल का, आणि जानकी सगळ्यांसमोर शर्वरीचं लफडं कसं आणते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानकी शर्वरी दवाखान्यात येतात. शर्वरीला तिच्या बॉयफ्रेंडचे मेसेज येतात आणि तिला दवाखान्याच्या मागच्या बाजूला तो भेटायला बोलवतो. शर्वरी खोटं कारण सांगते आणि मागच्या बाजूला जाते. इथे जानकी मनात विचार करत असते. मनात म्हणते, काहीतरी गडबड नक्कीच आहे. शर्वरी वंश सारखे मेसेज करत होत्या, म्हणजे कुणाला करत असतील? विक्रांत भाऊजी, म्हणजे त्या दोघांनी मिळून हे सगळं केलं आहे. जानकीला डाऊट अजून वाढत असतो. जानकी ऐश्वर्याला फोन लावते. तर इथे ऐश्वर्या, ऋषिकेश, सौमित्र यांची मीटिंग होते आणि ते तिघंही निघत असतात. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा, आपण कार्तिकला भेटायचं आहे का? इथे आलो आहे तर. ऋषिकेश ठीक आहे म्हणतो. आणि तेवढ्यात ऐश्वर्याला जानकीचा फोन येतो. ऐश्वर्या तो फोन घेते. जानकी विचारते, मीटिंग कशी झाली? ऐश्वर्या म्हणते, मीटिंग छान झाली, आपल्याला डील मिळाली आहे. जानकी पुढे विचारते, कार्तिकला भेटलात का? ऐश्वर्या, ऋषिकेश, सौमित्र यांच्यासमोर काहीच बोलू शकत नाही. ती फक्त हो आणि नाही यामध्ये उत्तर देते. जानकी समजून जाते आणि ती फोन ठेवते. तर इथे शर्वरी आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला येते. ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटते. त्या दोघांचा प्लॅन असतो की नानांकडून खूप पैसे घ्यायचे आणि US ला निघून जायचं, तिथे सेटल व्हायचं. त्या दोघांचं लफडं असतं. शर्वरी बॉयफ्रेंडला म्हणते, मला जाऊ दे, जानकी वहिनी सारखी फोन लावेल, आता हैराण करून सोडेल. बॉयफ्रेंड तिचा मोबाईल बंद करून टाकतो, स्विच ऑफ करतो आणि दोघंही गप्पा मारत तिथेच उभे असतात. तर इथे जानकी बराच वेळ शर्वरीची वाट बघते. त्यांचा नंबरही आलेला असतो, पण शर्वरी आली नाही, म्हणून जानकी शर्वरीला बघायला दवाखान्याच्या मागच्या बाजूला जाते. जानकीला बघून शर्वरीचा बॉयफ्रेंड पळून जातो आणि शर्वरी पडायचं लागल्याचं नाटक करते. जानकी तिला उचलते आणि घरी जाते. तर इथे थोड्या वेळाने ऐश्वर्या, ऋषिकेश, सौमित्र कार्तिकला भेटायला हॉस्टेलमध्ये येतात. पण कार्तिक आधीच समर कॅम्पला निघून गेल्यामुळे कार्तिकची काही भेट होत नाही. तिथे असलेल्या एका माणसाकडे ते तिघंही चौकशी करतात आणि त्यांना कळतं की विक्रांतने कार्तिकला हॉस्टेलमध्ये नाही सोडलं, तर शर्वरीने सोडले. आणि पुढे हे समजतं की शर्वरीने हे सांगितलं होतं की कार्तिकला सांभाळणं आता माझ्याच्याने होणार नाही, म्हणून आता कार्तिकला कायमसाठी इथेच ठेवून घ्या. शर्वरीसोबत एक माणूस आला होता. शर्वरी एकटी नव्हती. त्यांना डाऊट आला तेव्हा त्यांनी विक्रांतला फोन केला, पण विक्रांतचा फोन बंद येत होता. काही दिवसांनी विक्रांतने कार्तिकला फोन केला आणि त्याला सांगितलं की मी लवकर येईन आणि तुला घेऊन जाईल. सगळ्यांनाच एक संशयास्पद वाटत असतं. शर्वरी घरात एक सांगते, बाहेर एक चाललेलं तिचं, म्हणून सगळ्यांनाच डाऊट येतो. सगळे आपल्या घरी जातात. थोड्या वेळाने ऐश्वर्या, ऋषिकेश, सौमित्र घरी येतात. जानकी आणि शर्वरीसुद्धा घरी आलेले असतात. शर्वरी त्या सगळ्यांना बघते आणि विचारते, आलात तुम्ही सगळे? भेट झाली का कार्तिकची? चौकशी केली विक्रांतची? माझ्याबद्दल चौकशी केली का? सगळे म्हणतात, तू अशी का बोलतेस? शर्वरी म्हणते, तुमच्या सगळ्यांना माझ्यावरती संशय होता ना, आणि त्यासाठी तुम्ही तिथे गेला होतात, हो ना? जानकी वहिनीला तर खूप संशय होता. जानकी म्हणते, हो, संशय होता, कारण तुझं वागणं विचित्र होतं. तू घर सोडून इथे आलीस काय, आणि काय सांगितलं आम्हाला? विक्रांत फरार झाला. तुला काही विचारलं की चिडचिड करायची. नानांना पैसे मागितलेस तू, आम्ही पैसे द्यायला तयार झालो, तर तू काय म्हणालीस की तुझा विश्वास नाही आहे का? आम्ही तुझ्या चांगल्यासाठी आम्ही सगळं सांगत होतो, पण तू आखंड तांडव केला.
शर्वरी म्हणते, अरे हो, मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे ना, आणि तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवता, माझी माणसं माझ्यावर अविश्वास दाखवतात म्हणून मला वाटलं ना, आणि म्हणून मी तशी रिॲक्ट झाले. ऐश्वर्या म्हणते, संशय येण्यासारखे तू वागत होतीस ना, म्हणून आम्हाला संशय येत होता, आणि त्यासाठी मीटिंगचं बहाणा करून आम्ही बँगलोरला गेलो. मीटिंग तर झाली आणि तिथे आम्ही तुझी चौकशी पण केली. कार्तिकला तू सोडलं होतंस, तू खोटं बोललीस आमच्याशी. तू आम्हाला सांगितलंस की विक्रांत पळून गेला, पण जाण्याआधी त्याने कार्तिकला सोडलं. तुझ्याबद्दल आम्हाला सगळं कळलं आहे. ऐश्वर्या काय काय कळलं आहे हे सगळं सांगते. घरातल्या सगळ्यांना एकदम धक्का बसतो. नाना म्हणतात, अगं शर्वरी, हे सगळं काय चालू आहे? तू आता तरी खरं बोल. शर्वरी म्हणते, नाही नाना, मी खरंच सांगितलेलं आहे. अहो, ही ऐश्वर्या खोटं बोलते आहे, सगळे खोटं बोलत आहेत. जानकी म्हणते, हो का? मग आता तू खरं सांग ना, खरं सगळं सिद्ध कर. आणि तुझ्यावर संशय येण्यासारखं तू वागली आहेस ना, म्हणून आम्हाला वागावं लागलं. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका यांना शर्वरी आल्यापासून कसा डाऊट होता, त्यांनी पुढे काय काय केलं, त्यांनी कशी चौकशी केली, ऐश्वर्याने शर्वरीचं बोलणं कसं ऐकलं, हे सगळं सांगते. शर्वरी मोठमोठ्याने रडायचं नाटक करते आणि शर्वरी खोटी स्टोरी रचून सांगते. शर्वरी म्हणते, हो, मी सोडलं कार्तिकला हॉस्टेलमध्ये, कारण मला त्याच्यावरती वाईट परिणाम होऊ द्यायचा नव्हता. विक्रांतने खूप ठिकाणून पैसे घेतले होते आणि ते पैसे तो परत करत नव्हता. रोजच्या रोज लोक घरी यायचे, काही बोलायचे, शिवेगाळ करायचे. या सगळ्याचा वाईट परिणाम कार्तिकवर होऊ नये म्हणून माझा नाईलाज झाला, आणि त्यासाठी मी त्याला हॉस्टेलवरती ठेवलं. आणि तुम्ही सगळे म्हणताय ना की विक्रांतचा फोन माझ्याकडे कसा काय? कारण विक्रांतचं कुठेतरी लफडं चालू आहे मला माहिती होतं, आणि त्याच्या फोनवरती सारखे पैसे मागणाऱ्यांचे पण फोन यायचे, म्हणून त्याने माझ्याकडे दिला. मी पण वैतागले आणि फोन स्विच ऑफ करून माझ्या बॅगेत ठेवला. आणि राहिला प्रश्न, मी म्हणाले ना माझ्या नवऱ्याचा बंदोबस्त करून आले. हे जे ऐकलं आहे ना ऐश्वर्याने, ते साफ चुकीचं आहे. असं काही झालंच नव्हतं. त्या दिवशी मी पिक्चर बघत होते आणि त्याच्यामध्ये डायलॉग होता. या ऐश्वर्याने काहीतरी चुकीचं ऐकलं आणि सगळ्यांना चुकीचं सांगितलं. शर्वरी मनाला येईल त्या थापा मारत असते. सगळ्यांचा डाऊट वाढत असतो. शर्वरीचं वागणं सगळ्यांना खटकत असतं. सगळे खूप प्रश्न विचारतात, पण आजींचा शर्वरीला पूर्ण पाठिंबा असतो. आजी या सगळ्याचं खापर जानकी, ऋषिकेश यांच्यावर फोडतात. ते दोघं सावत्र आहेत, सावत्र सून, सावत्र लेक, त्याच्यामुळे ते असं वागतात असं सांगतात. घरातले सगळेच आजींना ओरडतात, आणि जानकी, ऋषिकेश किती चांगले आहेत, त्यांचा चांगुलपणा किती आहे हे आजींना सांगतात. पण आजी काही ऐकून घ्यायला तयार नसतात. आजी शर्वरीच्या पूर्ण बाजूने असतात. आजी म्हणतात, शर्वरी, तुझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवला ना तरी चालेल, पण मी तुझ्या बाजूने आहे. मी तुझ्यावर कायम विश्वास ठेवेन. अगं हे असेच आहेत ग सगळे, यांना जानकीचा पुळका आहे ना, पण मी नाही तशी. अजिबात घाबरू नकोस तू, मी तुझ्या बाजूने आहे. शर्वरीला सपोर्ट मिळाल्यामुळे तिला आनंद होतो, आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.